आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं, आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं, परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही. कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे 10 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा स्टार अव्हेन्यू. 1 BHK 2 BHK लक्झरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा, जवळ सिटी बस स्टॉप, भरपूर पाणी, प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर, CCTV निगराणीखाली परिसर, लोन सुविधा उपलब्ध, पार्किंग, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल जवळच, त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना पार्कची सुविधा. सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, पटकन कृष्णा स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा. आमचा पत्ता कृष्णा स्टार अव्हेन्यू, गट नंबर 82/2/2 ब 1 इस्माबाई वांगीकर नगर, शेजारी, पंढरपूर. मोबाईल नंबर 98 22 34 28 23 आणि 98 90 80 0202. माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी करोळे ग्रामस्थांचे विठ्ठलाला साकडे. करोळे ते पंढरपूर निघालेल्या पायी दिंडीत शेकडो महिला व पुरुष भाविक सामील. माढा विधानसभेचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी पंढरपूर तालुक्यातील करोळे ग्रामस्थांच्या वतीनं पायी दिंडी काढून नामदेव पायरी इथं श्री विठ्ठलाला दुग्ध अभिषेक घालून करोळे ग्रामस्थांच्या वतीनं माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होऊन त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी श्री विठ्ठलाला साकडे घालण्यात आले. माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी करोळे ते पंढरपूर काढण्यात आलेल्या दिंडीत 50 महिला व पुरुष भाविक 50 किलोमीटर पायी चालत सामील झाले होते. माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व करून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचं काम शिंदे यांनी केल्यानं त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांची लवकर बरी होऊन यापुढेही जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील नागरिकांच्या वतीनं करोळे ग्रामस्थांनी पायी दिंडी काढून श्री विठ्ठलाला साकडे घातलाय. माढा मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय बबनदादा यांच्यावर अमेरिकेत हृदयाची मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. त्या शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे आम्ही दादांसाठी करोळे ते पंढरपूर पायी चालत एक 40 पुरुष आणि 10-12 महिला असं 50-60 लोक आले आहेत. 50 किलोमीटर नॉनस्टॉप आम्ही इथं आलो आहे. पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आलो की दादाची प्रकृती लवकरच ठीक होईल या आशेने आलो आहे. यांच्यासाठी आम्ही करोळे ते पंढरपूर त्यांच्यावर अमेरिकेमध्ये त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया चालू आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून विठ्ठलाला साकडं घालतो की विठ्ठला आमच्या बी विठ्ठलाला चांगले प्रकृती होऊन आमचे गोरगरीब जनतेसाठी सेवेसाठी लवकर दुरुस्त नीट होऊन आमची सेवा करण्यासाठी यावं एवढीच आमची विठ्ठलाकडे प्रार्थना आहे. बबनदादा शिंदे हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. आर्थिक प्रकृती गंभीर आहे, काय वाटतं? त्यासाठीच आम्ही विठ्ठलाला साकडं घातलं आहे की विठ्ठला आमच्या विठ्ठलाला बी तुम्ही ह्यातनं बाहेर ह्याच्यातनं शस्त्रक्रिया चांगली यशस्वी होऊन आमच्या जनतेसाठी तुम्ही परत मैदानात यावं हीच आमची अपेक्षा आहे विठ्ठलापाशी. आम्ही करोळे ग्रामस्थांनी रात्री नियोजन केलं. आमचा पांडुरंग आणि माढा पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेब यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही करोळे ते पंढरपूर पायी चालत आलो. पांडुरंगाला अभिषेक घातला आणि साकडं पण घातलं की बा विठ्ठला आमचा पांडुरंग तो जसं महाराष्ट्रावर तुम्ही जसं ध्यान ठेवता तसं आमच्या पांडुरंगावरही तुमचं ध्यान राहू द्या आणि त्यांची प्रकृती चांगली होऊन ते आमच्या सेवेत येऊ द्या. ज्या बबनदादाने आमच्या 3 टर्मला 42 गावावर नेतृत्व केलं त्या बबनदादाची आज प्रकृती गंभीर आहे. त्यामुळं आम्ही 42 गावातली लोक आमच्या विठ्ठलासाठी आम्ही नाना परीनं ग्रामदेवस्था असेल, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग असेल त्यांचा अभिषेक करून लोक ज्या त्या परीनं साकडं घालून लोक पूजका आरती करून पांडुरंगा आमच्या नेत्याला या आजारातून बरं कर आणि आमची सेवा करायची त्यांना संधी दे असं आम्ही सर्वजण कार्यकर्ते 42 गावातले कार्यकर्ते पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे. बरीच लोक गाव पातळीवर त्यांच्या परीनं ते अभिषेक घालत आहेत. ज्या बबनदादाने आमची 3 टर्मला सेवा केली ते बबनदादा आज अडचणीत आहेत. त्यामुळं आम्ही सर्व 42 गावातील कार्यकर्ते बबनदादाची प्रकृती सुधारावी व पुन्हा एकदा
डॅशिंग आमदार बबनदादांनी आमची सेवा करावी एवढीच इच्छा पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. माढा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादा यांच्या प्रकृतीच्या संदर्भात बऱ्याच वावड्या उठत आहेत की असं हृदयाचे ऑपरेशन करायचे अमेरिकेला नेलेलं आहे. त्यांची गरज सध्या संपूर्ण जिल्ह्याला तसेच माढा आणि पंढरपूर विभागाला आहे आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सेवेची पोचपावती व्यवस्थित भेटावी म्हणून पांडुरंगाच्या चरणी आम्ही सर्व करोळे ग्रामस्थ एक पायी दिंडी काढून इथं नतमस्तक होऊन विठ्ठलाला एक मागणी मागतोय की जसं विठ्ठलाला आम्ही म्हणतो तसंच त्या भागातील सर्व लोक बबनदादाला म्हणतायत विठ्ठला तुझ्यासारखंच त्यालासुद्धा त्या व्यक्तीला एक चांगलं आरोग्य चांगलं करून आमच्या परत सेवेसाठी पाठवावं एवढ्यासाठी इथं नतमस्तक होण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बबनदादा शिंदे यांचे अमेरिकेत उपचार चालू आहेत. त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून आम्ही करोळे ते पंढरपूर पायीवारी केली आहे आणि इथं पंढरपूरमध्ये पंढरीला अभिषेक घातला आहे. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी याची आम्ही करोळे ग्रामस्थानला